हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इथून पुढेही आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन स्टोरीज येतील, तर त्याही नक्की आवडीने पहा. दोघेही गाडीत जाऊन बसले. राजवीरचा मूड स्पष्टपणे बिघडलेला होता. तो गाडीच्या सीटवर रागाने बसला होता. जान्हवीने 2-3 वेळा त्याच्याकडून पाहिलं, पण तो खूप गंभीर दिसत होता. शांत बसण्यातच भलं आहे. जान्हवी, कधी कोणत्या क्षणी यांचा मूड बदलून माझ्यावरच राग काढतील याचा काही भरोसा नाही, ती स्वतःशी मनात म्हणाली. दुसरीकडे राजवीरच्या डोक्यात सतत जान्हवीने विक्रमला सांगितलेल्या गोष्टींचाच रवंथ सुरू होता. मला काही कळत नाही. जान्हवीला त्याच्यात असं काय दिसतं? कोणाची चॉईस खराब असेल तर मी काय करू? जे मनात येईल ते करू. ज्याला मिस मिस करायचं आहे त्याला करू देत. पण मला तो मुलगा अजिबात आवडत नाही. संधी मिळाली की जान्हवीला चिकटायला तयार. जान्हवीने समजून घ्यायला हवं ना, लहान मुलगी नाही ती. काय बरोबर चूक ओळखू शकत नाही का? आपल्या विचारातच हरवलेल्या राजवीरने एकदाही जान्हवीकडे पाहिले नव्हते. पण जान्हवी मात्र वेळोवेळी त्याच्याकडे पाहत होती. ती बराच वेळ शांत बसली होती, जे तिच्यासाठी खूप कठीण होतं. प्रवास लांबल्यासारखा वाटत होता आणि ती कंटाळली होती. तिला राजवीरला विचारावंसं वाटत होतं की अजून किती वेळ लागणार, पण त्याचा मूड पाहून तिने काही न बोलता शांत बसणंच पसंत केलं. काही वेळाने तिचा कंटाळा वाढला म्हणून तिने फोन काढला आणि त्यात व्यस्त झाली. अचानक राजवीरची नजर तिच्याकडे गेली. ती फोनमध्ये इतकी गुंग होती की त्याच्या लक्षातच आलं नाही की तो तिच्याकडे पाहतोय. आधी त्याने प्रयत्न केला की ती फोनमध्ये काय करते ते दिसावं, पण तिचा स्क्रीन दिसत नव्हता. शेवटी त्यानेच विचारलं, काय करताय तुम्ही मिस जान्हवी? राजवीरचा आवाज अचानक ऐकून जान्हवी दचकल्यासारखी फोनकडून नजर काढून त्याच्याकडे पाहते आणि प्रेमाने म्हणते, हो जी, आपण काही बोललात का? ते ऐकून राजवीर चिडून म्हणाला, ध्यान कुठे आहे तुमचं मिस जान्हवी? ओ मी ती काही बोलूच शकली नाही. ओ मी हे ऑफिसचं वेळ आहे आणि तुम्ही आरामात फोन चालवताय, राजवीरनं तिला रागावून सांगितलं. आणि त्यानंतर कोणताही वाद न घालता चांगल्या मुलीसारखी तिने झटपट फोन बंद करून बॅगेत ठेवला. ते पाहून राजवीरचा रागही शांत झाला. जान्हवी खिडकीबाहेर पाहू लागली. ती अगदी सुंदर दिसत होती. राजवीरची नजर तिच्या निरागस चेहऱ्यावरच होती. त्याला जरी नजर दूर करायची इच्छा असली तरी ती होत नव्हती. अचानक जान्हवीने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिच्याकडे एकटक प्रेमाने बघताना तिला दिसला. अनअपेक्षितपणे तिने पाहिल्याने राजवीर दचकल्यासारखा झाला आणि लगेच नजर बाजूला करून आपल्या कोटाशी खेळू लागला. जान्हवीलाही थोडीशी लाज आणि अस्वस्थता वाटली. दोघेही अजूनही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. तेवढ्यात गाडी एका 5 स्टार रेस्टॉरंट समोर येऊन थांबली. राजवीर पटकन खाली उतरला आणि जान्हवीही त्याच्या मागे उतरली. राजवीरने तिच्याकडे न पाहताच पुढे चालायला सुरुवात केली. जान्हवी शांतपणे त्याच्या मागे गेली. रिसेप्शनवर राजवीरने आपले नाव सांगितले. त्याच्या नावावर जी टेबल बुक होती तिकडे मॅनेजर त्यांना घेऊन गेला. टेबल विंडोच्या बाजूला होती. खालील दृश्य अतिशय सुंदर. एका बाजूला गार्डन आणि दुसऱ्या बाजूला स्विमिंग पूल. बसताच जान्हवी खाली पाहू लागली. तेवढ्यात 2 लोक तिकडे आले आणि राजवीरला नमस्कार करत म्हटले, हॅलो मिस्टर राजवीर. राजवीरने मान हलवून त्यांना बसायला इशारा केला. त्यापैकी एक पुरुष म्हणाला, मी राजेश शर्मा आणि ही माझी बहीण व बिझनेस पार्टनर सनया शर्मा. आम्हाला तुमची भेट घ्यायची खूप दिवसांची इच्छा होती, पण बहुतेक तुम्हाला वेळ नव्हता. आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्कृष्ट ऑफर आहे. तुम्ही त्यात नक्की इन्व्हेस्ट कराल असं वाटतं. सनया मध्येच म्हणाली, आम्ही तुमच्या ऑफिसमध्येच येत होतो भेटायला,
पण शेवटच्या क्षणी मीटिंग लोकेशन बदलल्याचं कळलं. त्यामुळे थोडा उशीर झाला. वी आर सॉरी फॉर दॅट. हे ऐकून जान्हवीने मोठ्या मोठ्याने डोळ्यांनी राजवीरकडे पाहिलं. दोघेही कारमध्ये बसले. राजवीरचा मूड चांगला वाटत नव्हता. तो शांत पण स्पष्ट चिडलेला दिसत होता. वैसे नाईस व्हेन्यू. तुमची चॉईस खूपच चांगली आहे मिस्टर राजवीर. सनया गोड हसत म्हणाली. कामाचीच गोष्ट करा. राजवीर त्रासलेल्या आवाजात म्हणाला. हो हो नक्की. इतक्या दिवसांनी भेटलो आहोत तर तुमच्याशी आमच्या प्लॅनबद्दल बोलतो. राजेश त्याचा राग समजून थेट कामाच्या मुद्द्यावर आला. वैसे मी तुम्हाला एका पार्टीत आधी भेटले आहे. आठवतंय का मिस्टर राजवीर? नाही, मला काही आठवत नाही. राजवीर अतिशय रूढपणे म्हणाला. हे ऐकताच सनयाचा चेहरा पडला. पण बाजूला बसलेली जान्हवी हसू आवरू शकली नाही. ज्याला कोणाचं नाव लक्षात राहत नाही तेही त्यांच्यासोबत तो दिवसभर असतो. त्याला ही काय आठवणार? जान्हवी मनातच स्वतःशी बोलली. जान्हवीला हसताना पाहून सनया अजूनच चिडली. तिला जाणवलं की जान्हवी तिची टिंगल करत आहे. दरम्यान राजेश लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवू लागला. जान्हवीने आपली वही कॉलम काढून महत्त्वाच्या गोष्टी नोट करू लागली, जेणेकरून पुन्हा राजवीर तिच्यावर रागवणार नाही. राजवीरही लक्षपूर्वक प्रेझेंटेशन पाहत होता. मात्र सनया सतत त्याच्याकडेच पाहत होती. कधी केस ठीक करत तर कधी मानेला हात लावत ती सतत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. परंतु राजवीरने तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. त्यामुळे जान्हवीचं मन चिडचिडीने भरून गेलं. पाहते कशी, जणू आता गिळूनच टाकेल याला. डोळे तर काढून ठेवावेत तिचे. इथे कामासाठी आलीये की नाटक करायला? एकही कामाची गोष्ट केली नाही. फक्त सरांकडे पाहते. का आलीये बरोबर? कुठून कुठून येतात असे लोक? जान्हवी मनातच तिला शिव्या देत होती. सनया राजवीरकडे अशा हवसाळलेल्या नजरेने पाहत होती की जान्हवीला ते सहन होत नव्हतं. थोड्या वेळाने सनयाचे पाय राजवीरच्या पायांना लागले. शांत बसलेला राजवीर अखेर बोलला. मिस, तुमचे पाय मला लागत आहेत. कृपया जरा सांभाळून बसाल? ओ सो सॉरी, लक्षच नाही दिलं. सनया पटकन पाय मागे घेत म्हणाली. हे ऐकताच जान्हवीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राजवीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून राजेशने आपल्या बहिणीकडे कठोर नजरेने पाहिलं आणि कोपराने तिला इशारा केला. फालतूपणा बंद कर. त्याला भीती वाटत होती की तिच्या वागण्यामुळे राजवीर मध्येच मीटिंग सोडून जाईल. कितीतरी प्रयत्नानंतर त्यांना हा वेळ मिळाला होता. तो वाया जाऊ द्यायचा नव्हता. आणि त्याचनंतर तुमचे पाय लांब आहेत ना, त्यामुळे तुम्हाला बसायला त्रास होत असेल. तुम्ही इकडं या, जान्हवीने शांतपणे सांगितलं. हे ऐकताच राजवीरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली आणि त्यानं जान्हवीच्या शेजारी येऊन बसला. आता आरामात बसा. त्यानंतर जान्हवीने सनयाला मुद्दाम टोमणा मारत म्हटलं. जान्हवीच्या या कृतीने सनया संतापून गेली. तिच्या हातात सत्ता असती तर ती तेव्हाच जान्हवीवर तुटून पडली असती. प्रेझेंटेशन संपल्यावर राजेशने विचारलं, कसं वाटलं आमची आयडिया? त्यानंतर इम्प्रेसिव्ह. तुमची आयडिया खूप चांगली आहे. मला आवडली. राजवीरने कौतुकाने उत्तर दिलं. तर काय, तुम्ही आमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कराल का? राजेशने राजवीरला विचारलं. आणि त्याचनंतर हो, पण एक प्रॉब्लेम आहे. राजवीर शांतपणे म्हणाला. बोला सर, आम्ही तो नक्की दूर करू. राजेश आत्मविश्वासाने म्हणाला. ही तुमची पार्टनर आहे का? राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर जी सर,
राजेशने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, पण मी यांच्यासोबत काम करू इच्छित नाही. राजवीरने स्पष्टपणे सांगितलं, हे कसं शक्य आहे? मी या कंपनीची समभागधारक पार्टनर आहे. माझ्याकडे 50% शेअर्स आहेत. सनया त्या क्षणी आक्षेप घेत म्हणाली. राजवीरचे बोलणे ऐकून मात्र जान्हवीच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित उमटलं. मी ते शेअर्स खरेदी करेन. तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका. राजवीरने सनयाकडे न बघताच राजेशकडे पाहून म्हटलं, हे काय चालू आहे? सनयाला अजूनही काही समजत नसल्यासारखं होतं. ती अक्षरशः शॉकमध्ये होती. विचार करा आणि मला कळवा. मी माझी अट तुम्हाला स्पष्ट सांगितली आहे. राजवीरने बोलणं संपवलं. जी सर. राजेशलाही बरेचसे कळत नव्हते, पण राजवीरसोबत डील करणं त्याला कोणत्याही परिस्थितीत हवं होतं. तेवढ्यात वेटरने विचारलं, सर, ऑर्डर. आपण काही घेणार का? राजवीरने विचारलं. ते काही बोलण्याआधीच तो म्हणाला, नाही, ठीक आहे. भेटून बरं वाटलं. विचार करून कळवा. राजवीर उभा राहिला. राजेशही लगेच उभा राहिला. हात मिळवून राजेश काही बोलणार इतक्यात राजवीरनं त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. ते निघालेले बघून जान्हवीलाही वाटलं की ते घरी निघत आहेत, म्हणून तिने आपलं सामान उचललं. पण तेवढ्यात मागून आवाज आला, मिस जान्हवी, तुम्ही कुठे चाललात? तिने मागे वळून बघितलं. राजवीर तर परत आरामात खुर्चीत बसला होता. जायचं नाही? जान्हवी आश्चर्याने विचारते. लंच झाल्यावर जाऊ. आणि तुम्हाला आज तर भूक लागली होती, राजवीर सहज म्हणाला. त्यानंतर हो, जान्हवी शांतपणे बसली. खरं तर जान्हवीसोबत लंच करण्यासाठीच राजवीरने ऑफिसची मीटिंग रेस्टॉरंटमध्ये ठेवली होती आणि म्हणूनच त्याने राजेश आणि सनयाला शक्य तितक्या लवकर पाठवून दिलं होतं, जेणेकरून ते दोघे मिळून नीट लंच एन्जॉय करू शकतील. मेन्यू द्या, आम्ही थोड्या वेळात ऑर्डर सांगतो. राजवीरने वेटरकडून मेन्यू घेत म्हणाला. जी सर. वेटर मेन्यू देऊन निघून गेला. राजवीरने मेन्यू जान्हवीपुढे केला. जान्हवीने मेन्यू पाहताच तिचे डोळे अक्षरशः विस्फारले. इतकं महाग? हे इथे किती जणांच्या जेवणाचे प्राईस लिहिले आहेत का? मेनू पाहताच ती जवळजवळ ओरडतच म्हणाली. राजवीर तिच्या थोडा जवळ येत त्याने मेन्यूवरील प्राईसवर हात ठेवला आणि म्हणाला, ऑर्डर करा. त्यानंतर प्राईस झाकल्याने ते कमी होणार नाहीत ना? जान्हवीने त्याच्याकडे पाहत चिडून म्हटलं. हो, पण तुम्हाला प्राईस पाहून काय करायचं आहे? तुम्ही फक्त ऑर्डर करा, राजवीर शांतपणे म्हणाला. आणि त्यानंतर जान्हवीने मेन्यू बंद केला आणि म्हणाली, मी तर फक्त एक वाळकी रोटी खाणार. ओके, राजवीरने उत्तर दिलं. त्याने हाताने इशारा करून वेटरला बोलावलं आणि ऑर्डर देऊन टाकले. आता चला, तुम्ही तुमच्या जागेवर परत बसा, जान्हवी म्हणाली. राजवीरने भुवया वर करत तिला एक कटाक्ष टाकला. आधी मी तिथे बसले होते, तुम्हालाच प्रॉब्लेम होत होता म्हणून मी तुम्हाला माझी जागा दिली. आता तर काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्याच जागेवर परत बसा. विंडो साईडवर बसण्याचा हट्ट करत जान्हवी लहान मुलांसारखी म्हणाली. जिथे बसलायस तिथेच बस. काय मुलांसारखी हट्ट करतेस? राजवीरने सरळ नकार दिला. तुम्हाला काहीच फरक पडत नाही? मला बसू द्या ना विंडो साईडवर, जान्हवीनं विनवणी करत म्हटलं. राजवीरला माहिती होतं की जान्हवी बसून सगळा वेळ फक्त बाहेरच पाहत बसेल, म्हणून त्याने तिला ठाम नकार दिला. जिथे बसला तिथेच बसा, मी जान्हवी. बरं, मग मी दुसऱ्या बाजूला बसते, जान्हवी रागावत म्हणाली. ती उठून जाणार इतक्यात राजवीरने तिचा हात धरत तिला थांबवलं.
ठीक आहे, बसा इथेच. तो उठत म्हणाला, नको राहू द्या, मी तिकडेच बसते. जान्हवी हट्टाने म्हणाली, मी सांगितलं ना. राजवीरने तिला बसण्याचा इशारा केला. जान्हवी मग आनंदाने विंडो साईडवर जाऊन बसली आणि बाहेरचं दृश्य पाहू लागली. थोड्याच वेळात राजवीर चिडून गेला, कारण जान्हवी त्याच्याकडे एकदाही पाहत नव्हती. याला फक्त माझ्यासोबत प्रॉब्लेम होतो, त्या मुलासोबत तर हसत हसत गप्पा मारत असते, तो मनातल्या मनात म्हणाला. चिडलेल्या अवस्थेत तो तिच्या थोडा जवळ येऊन बसला. जान्हवीचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते आणि तिचा सुगंध त्याला एक वेगळीच उर्मी देत होता. त्याने चेहऱ्यावरचे तिचे केस हलकेच बाजूला करत आपला चेहरा तिच्या खांद्याजवळ नेला. जान्हवीला अचानक आपल्या मानेवर राजवीरचा उष्ण श्वास जाणवला. तिचे डोळे मिटत गेले, हृदयाचे ठोके वाढले आणि तिला असं वाटू लागलं की ती क्षणाक्षणाला मदहोश होत चालली आहे. तेवढ्यात जान्हवीने स्वतःला सावरत आपला चेहरा राजवीरकडे वळवला. राजवीर इतका तिच्या जवळ उभा होता की जान्हवीचे ओठ अचानक राजवीरच्या ओठांना स्पर्शून गेले. दोघांनाही याची अजिबात कल्पना नव्हती. असे होताच जान्हवीने डोळे एक क्षणासाठी घट्ट मिटले. तिचे श्वास आणि धडधड प्रचंड वाढली होती. दोघांनाही एकमेकांचा श्वास आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. हळूहळू राजवीरचे हात जान्हवीच्या कमराभोवती आवळायला लागले. जान्हवीचे हातही राजवीरच्या छातीवर टेकले होते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ, पूर्णपणे एकमेकांत हरवून गेले होते. दोघेही एकमेकांना इतके जाणवत होते की त्यांच्या आजूबाजूला काय चाललं आहे याचं भानच राहिलं नाही. राजवीरने आपले ओठ जान्हवीच्या गालावर ठेवले आणि तिला किस करणार एवढ्यात, सर, तुमचं जेवण. वेटर टेबलवर जेवण ठेवत म्हणाला. त्या आवाजाने दोघेही त्या क्षणातून बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं, जणू काही चुकीच्या वेळी पकडले गेले होते. दोघेही खूपच अनकम्फर्टेबल झाले होते. जान्हवीने तर नजर वरही केली नाही. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. काही क्षणांपूर्वीच काय झालं आणि का झालं याचं तिला काहीच कळलं नव्हतं. सर, सर्व करू का? वेटरने विचारलं. नाही, इट्स ओके, वी कॅन मॅनेज, राजवीर म्हणाला. ओके सर, असं म्हणून वेटर निघून गेला. आता दोघे इतके अस्वस्थ झाले होते की त्यांच्या हातांचा स्पर्श अधूनमधून होऊन जात होता. पण दोघांनीही एकदाही एकमेकांकडे पाहिले नाही. त्यांनी शांतपणे जेवण वाढले आणि खायला सुरुवात केली. संपूर्ण वेळ दोघेही शांत होते. जान्हवीने आपला हात चेहऱ्यावर ठेवला होता कारण तिची नजर राजवीरकडे जाऊ नये असं तिला वाटत होतं. काय होते मला? मी माझेच होश हरवते. पागल पागल होशील जान्हवी तू, असं ती स्वतःच्या कपाळावर हलकेच हात मारत पुटपुटली. हळूहळू ते दोघं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होते. जेवण झाल्यावर वेटर डेझर्ट घेऊन आला. सर, हा डेझर्ट आमच्याकडून आपल्यासाठी. त्यात चॉकलेट पेस्ट्री होती. राजवीर नकार देणार होता, पण त्याला आठवलं की जान्हवीला गोड खूप आवडतं. पेस्ट्री पाहता जान्हवी हसू लागली. राजवीरने वेटरला फक्त एकच प्लेट ठेवायला सांगितली. दुसरी प्लेट वेटर परत घेऊन गेला. राजवीर आपली पेस्ट्री परत पाठवत असल्याचं पाहून जान्हवी म्हणाली, आपण पेस्ट्री नाकारताय? ओ गॉड, किती बोरिंग आहात तुम्ही. पण राजवीरने काहीच उत्तर दिलं नाही. जान्हवीने पहिला घास खाल्ला आणि म्हणाली, ओ गॉड, खूपच टेस्टी आहे. तिला इतकं खुश पाहून राजवीरच्या चेहऱ्यावरही मोठं स्मित उमटलं. जान्हवीने चमचा राजवीरकडे करत विचारलं, आपण नाही खाणार? त्यानंतर मग तिचं लक्षात घेऊन म्हणाली, अरे हो, मी तर विसरलेच की तुम्हाला गोड आवडत नाही. ती वाक्य पूर्ण करत होती. एवढ्यात
राजवीरने तिचा हात पकडून तो चमचा सरळ आपल्या तोंडात टाकला. राजवीरचे असे करणे पाहून जान्हवीच्या डोळ्यांनी आश्चर्याने मोठं रूप धारण केलं. ती पटकन म्हणाली, अरे, तो चमचा तर माझ्या तोंडाला लागलेला होता. झुटा होता तो. मला गोड अजिबात आवडत नाही, कारण त्यात कॅलरी खूप असतात. आरोग्यासाठी ते बिलकुल चांगलं नसतं. राजवीर शांतपणे जान्हवीला म्हणाला. ठीक आहे, पण किमान चमचा तरी बदलू द्या. हा माझ्या तोंडाला लागलेला आहे, जान्हवीने सहजपणे म्हटलं. जान्हवीच्या या बोलण्याने राजवीरला काही विशेष आवडलं नाही. त्याने प्रतिक्रिया न देता तसाच शांत राहणं पसंत केलं. जान्हवीने चमचा बदलला आणि ते पाहून राजवीर चिडून म्हणाला, हे काय करत आहात तुम्ही? लवकर खा, ऑफिसलाही जायचे. आणि त्यानंतर दुसरा चमचा घेत होती. हा तुम्ही तर आधीच वापरला होता, जान्हवीने सहज सांगितलं. आणि त्यानंतर जान्हवीची ही पद्धत राजवीरला अजिबात रुचली नाही. त्याने लगेच बिल मागवलं. बिल भरून तो उठताना म्हणाला, मी बाहेर आहे, तुम्ही या. थांबा ना प्लीज, फक्त 2 मिनटं. खरंच फक्त 2, जान्हवी त्याला थांबवत म्हणाली. आणि त्यानंतर इकडे, ठीक आहे, पण पटकन, असं म्हणत राजवीर थांबला आणि जान्हवीला लवकर खाण्यास सांगितलं. दोघे जेवून रेस्टॉरंटमधून बाहेर पडले आणि गाडीत बसून ऑफिसकडे निघाले. ऑफिसमध्ये पोहोचताच जान्हवी आपल्या कामात मग्न झाली आणि राजवीरही स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन लॅपटॉपवर व्यस्त झाला. कामात इतकी गुंतली की वेळ कसा गेला हेच तिला समजलं नाही. अहो, घरी जाणार नाही का? विक्रम तिच्या समोर हात हलवत हसत म्हणाला. हो, जातेच, हे काम पूर्ण करू दे, तिने घड्याळ पाहत उत्तर दिलं. ठीक आहे, तू काम कर, मी वाट पाहतो, विक्रम शांतपणे म्हणाला. हां ठीक, असं म्हणून ती पुन्हा कामात गुंतली. काम आटपून ती राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर, माझा टाईम झालाय, मी निघू का? तिने नम्रपणे विचारलं. राजवीरही कामात गुंतलेला होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि भुवया उंचावत म्हणाला, अरे वा, टाईम तर खूपच झालाय. हल्ली तर जान्हवी वेळ होताच समोर उभी असायची, त्यामुळे आज ती येताच तो थोडासा आश्चर्यचकित झाला. तर मी निघू? तिने पुन्हा विचारलं. हो, तुम्ही जाऊ शकता, तो लॅपटॉप बंद करत म्हणाला. आणि त्यानंतर ओके, गुड इव्हिनिंग, असं म्हणत जान्हवी वळली. थांबा, मी जान्हवी, राजवीर अचानक उभा राहत कोट घालत म्हणाला. जी बोला, तिने मागे वळून विचारलं. मीही त्याच दिशेला जातोय, चला, मी सोडतो तुम्हाला, त्याने कोट हातात घेत म्हणाला. नको, मी जाईन, थँक्स, जान्हवीने सौम्यपणे नकार दिला. अरे, मी तिकडेच जातोय, सोडतो, तो आग्रहाने म्हणाला. नाही सर, खरंच मी जाईन, त्रास नको, इथून जवळच आहे, जाणून बुजून टाळत तिने पुन्हा सरळ नकार दिला. या त्रासाची काय गोष्ट आहे मिस जान्हवी, मी तिकडेच जात आहे, तुम्हाला सोडून जाईन, ट्रस्ट मी, मला अजिबात त्रास होणार नाही, राजवीर पुन्हा एकदा जोर देत म्हणाला. आता जान्हवीला काहीच कळेना की काय बोलावं, राजवीरला कसं नकार द्यावा. त्याच्यासोबत ती जाऊ शकत नाही हे कसं सांगावं, पण राजवीर न ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत असल्याने तिने सरळ सत्य सांगून स्पष्ट नकार दिला. हो, पण मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. का? माझ्यासोबत का येऊ शकत नाही? कारण सांगाल? राजवीर खूपच धक्क्यात तिला विचारतो. त्याला काही केल्या कळत नव्हतं की जान्हवी का टाळत आहे.
मी माझ्या फ्रेंडसोबत जाणार आहे. मी त्याला आधीच सांगितलं आहे. तो माझी वाट पाहतोय म्हणून मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. जान्हवीकडे दुसरा पर्यायच नव्हता. तिने खरी कारणं सांगून टाकली. ओ, हे ऐकताच राजवीरचा राग उफाळून आला. त्याने भुवया वर करत कसाबसा स्वतःला कंट्रोल केलं. ओके, गुड इव्हिनिंग म्हणताच जान्हवी पटकन निघून गेली. हा फ्रेंड कोण आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. राजवीर दात घट्ट दाबत पुटपुटला. जान्हवी आणि विक्रम लिफ्टकडे गेले आणि राजवीरही त्यांच्या मागूनच लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये राजवीर येताना पाहून विक्रमने नम्रपणे म्हटलं, गुड इव्हिनिंग सर. पण राजवीरने त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करून थेट जाऊन जान्हवीजवळ उभा राहिला. जान्हवीने चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देत विक्रमला इशारा केला. उत्तर मिळणार नाही. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला थांबली. तिघेही बाहेर पडले. जान्हवी तिथेच विक्रमची वाट पाहू लागली. विक्रम पार्किंगमधून बाईक आणायला गेला. राजवीरची गाडी आली आणि तोही बसून निघून गेला. थोड्या वेळाने जान्हवीही विक्रमसोबत बाईकवर बसून निघाली. तू लंच टाईमला कुठे गेली होतीस? मी तुझी वाट पाहत होतो. बाईक सुरू करताच विक्रमने विचारलं. हो, सरांची मीटिंग होती तर मी त्यांच्यासोबतच गेले होते. जान्हवीने सहजपणे उत्तर दिलं. ओ, मग तू काही खाल्लंच नसेल. भूक लागली असेल ना तुला? चल, मी काहीतरी खायला देतो, विक्रमने काळजीने सांगितलं. नाही, मी सरांसोबत मीटिंगमध्येच खाऊन घेतलं होतं. जान्हवीने विचार न करता तात्काळ उत्तर दिलं. हे ऐकताच विक्रमला जणू विजेचा धक्का बसला. त्याने लगेच बाईक थांबवत ब्रेक दाबला. काय? तू काय म्हणालीस? नाही, कदाचित मी चुकीचं ऐकलं. काय ऐकलंस? जान्हवीनं आश्चर्यानं विचारलं. की तू सरांसोबत बाहेर लंच केलंस? हो, तर मी तेच तर सांगितलं, जान्हवीने अगदी सहजतेने उत्तर दिलं. जान्हवी विक्रमच्या बोलण्याचं उत्तर देत होती, पण तिला अजिबात कळत नव्हतं की एवढ्या छोट्याशा मुद्द्यावर तो इतका का रिॲक्ट करत होता. काय खरंच? विक्रम आश्चर्यचकित होत तिच्याकडे पुन्हा खात्रीने विचारतो. हो ना, यात एवढं काय मोठं? तुम्ही असं अचानक एवढं का रिॲक्ट करत आहात? मी फक्त एका माणसासोबत लंच केला होता. एखाद्या राक्षसासोबत नाही ना, की तुम्ही इतके ओव्हर रिॲक्ट करत आहात? विक्रमच्या सततच्या बोलण्यामुळे जान्हवी आता चिडू लागली होती. तिनंही त्रासलेल्या स्वरात उत्तर दिलं. मला अजूनही विश्वास बसत नाही. विक्रम अजूनही त्याच गोष्टीत अडकलेला होता आणि सतत तेच बोलत होता. काय? काहीही. चला आता, की इथेच उभं राहणार आहात? विक्रमनं मध्येच बाईक थांबवल्यामुळे जान्हवीच्या संतापाचा पारा आणखी चढला. त्यामुळे तिनं त्रासलेल्या आवाजात त्याला पुढे निघायला सांगितलं. अरे, हे तर काहीच नाही. ऑफिसमध्ये तू ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मीच फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण मला माहीत आहे की तू खोटं बोलत नाहीस. पण विक्रम बोलत होता. काय म्हणजे? कसला पण? आणि मी खोटं बोलू तरी का? तेही एवढ्या फालतू गोष्टीसाठी? आता जान्हवीला फारच राग आला आणि तिनं चिडून उत्तर दिलं. अरे, मी कुठे म्हणतोय तू खोटं बोलतेस? मला पूर्ण विश्वास आहे की तू खरंच बोलतेस. पण ऑफिसमध्ये ही गोष्ट समजली तर तिथल्या मुली तर जळून खाक होतील, विक्रम पुन्हा म्हणाला. विक्रम, काहीही बोलता तुम्ही. असं नसतं ते. एक मीटिंग होती म्हणून क्लायंटसोबत लंच केला. आम्ही खास
काही डिनरसाठी गेलो नव्हतो. विक्रमच्या बोलण्यामुळे त्रासून तिनं स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. विक्रमचं बोलणं ऐकून जान्हवी थोडी दचकल्याचं जाणवलं. त्यामुळे तिनं आपल्या गोष्टीत थोडंसं खोटंही मिसळलं. पण तरीही सरांसोबत लंच करणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं ऑफिसमध्ये जे लोक वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत काम करतात त्यांनाही कधी ही संधी मिळाली नसेल. बाईक चालवत चालवत विक्रम बोलत राहिला. असं काही नाही. तुम्हीच जरा जास्त ओव्हर रिॲक्ट करत आहात. जान्हवीनं पुन्हा चिडून सांगितलं. हो, पण ऑफिसमधल्या कोणत्याही मुलीला जर राजवीर सिंह ओबेरॉयसोबत लंच मिळाला ना, तर तिच्यासाठी याहून मोठी गोष्ट नाही, विक्रम उत्साहात म्हणाला. त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल, पण मला यात काहीही विशेष वाटलं नाही. आम्ही बिझनेस मीटिंगसाठी गेलो होतो आणि तेवढंच, या पलीकडे काहीही स्पेशल नव्हतं. आता जान्हवी अक्षरशः संतापून विक्रमला सुनावते. ठीक आहे, ठीक आहे, रागावू नकोस. मला फक्त वाटलं म्हणून बोललो. आता नाही बोलणार बस, विक्रम तिला शांत करत म्हणाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग सकाळी 10 पर्यंत अपलोड होईल. तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.